तर आता आपण आलो आहे गेस्ट बेडरूममध्ये या. तर आपण इथे एक सिंगल बेड बनवला आहे. परत हा आपला 4 फूट आहे विड्थमध्ये आणि लेंथमध्ये हा 6.5 आहे. बॅक साईडला आपण इथे कुशन आपण इथे यूज केलेला आहे आणि इथे एक वॉलपेपर लावला आहे. ही एवढीच एक वॉल होती 2 फूटची. तर मग म्हटलं आता ती वेकंट होती तर मग तिथं आपण वॉलपेपर यूज केलं आहे. ह्या बाजूला इथे वॉर्डरोब आहे, तुम्ही बघू शकता. कॅमेरामॅन बघा, दिसतंय का फ्रेममध्ये येत आहे? हा स्लायडिंग वॉर्डरोब आहे आपला आणि वरच्या बाजूला सगळे आपले लॉफ्ट आहे. इथे पण 3 कलरचा आपण कॉम्बिनेशन यूज केला आहे. हा आपला ऑफ व्हाईट झाला, त्यानंतर हा ब्लू आहे, लाईट ब्लू आहे आणि वरच्या बाजूला तुम्ही इथं बघू शकता इथं आपण पूर्ण मॅटमध्ये वुडन यूज केले. सगळे कलर आपले मॅटमध्ये आहेत. आणि हा जो पॅटर्न आहे हे आपण इथे MDF लावतो आणि त्याच्यावरती आपली जे आपले लॅमिनेट्स आहेत ते आपण कटिंग करून त्याच्यावरती लावतो. ह्या बाजूला तुम्ही जर बघितलं ना तर हा आपला पूर्ण डोर जो आहे हा पूर्ण 25 mm चा डोर आहे. ब्लॅकबोर्ड कंपल्सरी, जसं मी तुम्हाला म्हणतो की स्लायडिंग जर तुमचं वॉर्डरोब तुम्ही बनवत असाल तर 25 mm चा तुमचा स्लायडिंग डोर हा कंपल्सरी यायला पाहिजे. आणि तुमचा जर ओपनेबल जर वॉर्डरोब आहे तर तिथं 19 mm चा तुमचा डोर यायला पाहिजे. तर आपण काय केलं आहे, डोरवरती आधी आपण लॅमिनेट लावून घेतले. लॅमिनेट लावून घेतल्यानंतर आपण इथे MDF आपण इथं यूज केलेला आहे. हा 4 mm चा इथे MDF लावला आहे आणि त्याच्यावरती आपण इथे पॅटर्न आपण बनवला आहे. ठीक आहे. आणि हे हँडल जे आहेत हे सगळे दोन्ही बाजू तुम्ही जे हँडल्स बघता हे सगळे कन्सील हँडल आहेत. हे प्युअर ॲल्युमिनियममध्ये हँडल आहेत. ह्याला मेंटेनन्स नाही आणि हातालाही लागत पण नाही. ठीक आहे. म्हणजे सगळे कसं आहे, विचार करून सगळ्या गोष्टी आपल्याला द्याव्या लागतात. काम एकदाच होतं, द्यायचे तर गोष्टी सगळे चांगलेच द्यायचे आपल्याला, हे ना. आता ह्या बाजूला तुम्ही बघाल तर हे पण कंपार्टमेंट जे आहेत हे कंपार्टमेंट पण आपण सगळे क्लायंटच्या हिशोबाने आपण कस्टमाइज केलेले आहेत. आणि त्यानंतर हे तुम्ही परत ह्याला रिकस्टमाइज करू शकता. हे सगळे शेल्फ आहेत, हे रिमुवेबल आहेत. जेवढे शेल्फ दिलेत ना सगळे रिमुवेबल आहेत. आणि इथं 2 डोर आहेत. ह्याला ते मिररवाला डोर नाही आहे. तर नॉर्मली आपण ते किड्समध्येच घेतो किंवा मास्टरमध्ये घेतो. हे बघा, इथे सगळे आपले ड्रॉवर्स वगैरे आलेत. प्रत्येकाला सगळी गोदरेजचे प्रॉपर गोदरेजचे आपण इथे लॉक दिलेत. प्रॉपर गोदरेजचे आपण इथे चॅनल दिलेत. प्रत्येकाला एज बँड कंपल्सरी आपण लावलेले आहेत. जेवढे कलरचे तुम्हाला लॅमिनेट दिसतील मल्टी कलर, तेवढे सगळे मल्टी कलरचे आपण एज बँड कंपल्सरी यूज करतो. प्लस आतले जे इनर आहेत इनरचे पण आपण कंपल्सरी एज बँड्स आपण यूज करतो. म्हणजे क्वालिटीमध्ये आपण कुठंच कॉम्प्रोमाइज करत नाही. आता तुम्ही ह्या बाजूला बघाल, हा जो वॉर्डरोब आहे ना हा आपला 7 फुटाचा वॉर्डरोब आहे. 7 फूट बाय 7 फूट हाईट इथपर्यंत. आणि लॉफ्ट जो आहे तो 2 फूट हाईट आहे. त्याच्यानंतर इथे आपण एक 18 इंचचा आपण इथे ड्रेसिंग केलं आहे. आणि ड्रेसिंग आल्यानंतर परत आपण इथे एक 8 इंचचा आपण इथे पॉकेट दिलेला आहे. पॉकेट म्हणजे हा कुठला आपला हँगरसाठी आपण एक हे बनवलं आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामागं तुम्ही इथं बघाल तर इथे आपण काय केलं आहे, इथे आपण सगळे प्रोफाईल शटर्स आपण इथे यूज केलेले आहे. प्रोफाईल शटरनी काय होते, दिसायला हे छान दिसतंय. किंवा समजा तुम्ही प्रोफाईल शटर नाही केलं तर मग तुम्ही तिथे त्या सीनमध्ये तुम्ही तिथे ब्लॅकबोर्ड पण यूज करू शकताय. कारण का काय होतं की तुमचा आरसा जो आहे ना आरसा ओढून घेतो. त्यामुळे आम्ही काय करतो की सहसा आम्ही तिथे एकतर प्रोफाईल डोर नाही तर मग तिथं ब्लॅकबोर्ड यूज करतो. कारण का तिथं कमर्शियल प्लाय यूज करून फायदा नाही. कमर्शियल प्लाय काय होतं नंतर तो ओढून घेतो. ठीक आहे. आणि आतल्यानंतर त्या इथं परत आपण इथं शेल्फ दिलेत. हे सगळे शेल्फ आपले आपण ॲडजस्ट करू शकतो जसं क्लायंटला पाहिजे त्या हिशोबाने. वरती इथे एक छोटंसं कंपार्टमेंट दिलं आहे. काही इथं बॅग्स वगैरे जे काय आहे तुम्ही इथं ठेवू शकताय. खालच्या बाजूला आपण इथं काय केलं आहे, इथे आपलं एक डेस्क आहे. इथं ड्रायर्स वगैरे कॉस्मेटिक्स वगैरे ठेवण्यासाठी आपण इथे एक प्रोव्हिजन दिली. आणि खालच्या बाजूला आपण 2 ड्रॉवर दिले. म्हणजे इथं पूर्ण कलर कॉम्बिनेशन बघा किती छान दिसतं. इथं पूर्ण आपण वुडन घेतलं आहे. त्यानंतर खाली जे आहे इथं ऑफ व्हाईट आहे. इथं हा ब्लू कलर आलेला आहे. तर तिन्ही कलरचं कॉम्बिनेशन जो आहे हा व्यवस्थित मोल्ड झाला आपला, दिसायला छान दिसतंय. आणि पूर्ण घराची जी थीम आहे हँडल्सची सगळी आपण ब्लॅक थीम आपण यूज केलेली आहे. कॅमेरा तुम्ही थोडंसं ह्या बाजूला या. इथे आपण काय केलं, इथे आपण एक टेबल दिलेला आहे ब्रॅकेटवरती. ओपन केलं लॉक होतो. 60 to 80 kg हे आरामात लोड घेतं आहे. त्याची तेवढी कॅपॅसिटी आहे, लोड कॅरिंग कॅपॅसिटी. इथं डेस्क एक द्यायचं कारण हे होतं की इथे एक चेअर लावली तर संध्याकाळी चहा कॉफी वगैरे आरामात बसून याच्यावरती पिऊ शकतो. किंवा सिनियर सिटीजन आहे, पुस्तक वाचायचं आहे किंवा पेपर वाचायचं आहे, आरामात ह्याच्यावरती बसून ते यूज करू शकतात. तर त्यासाठी आपण इथे हे दिलं आहे. आणि ब्रॅकेट एकदम हेवी ड्युटी आहे. त्याला खाली जर तुम्ही बघाल
इथं दोन ह्याला रिलीज बटन्स आहेत. ते दोन्ही बटन्स आपण ह्याला ओढले की आरामात हे खाली जात आहे. पूर्ण घराला जे आहे आपण इथे मॉर्निंग ग्लोरी हा टेक्स्चर आपण यूज केला आहे. मॉर्निंग ग्लोरी ॲक्च्युली हा तुमचा जो आयटम कोड आहे, हा आयटम कोड आपला लस्टरमध्ये पण येतो, मेन लस्टरमध्ये आहे, आणि दुसरा जो आहे आपला इमल्शनमध्ये पण येतो. पूर्ण घराला पूर्ण आपण क्रीम कलर यूज केलं आहे. तर त्यांनी काय होतं की आपलं जो फर्निचर जे काही आपण केलं आहे किंवा फर्निचरमध्ये जे काही मल्टी कलर्स आपण यूज केलेत, आता कसं आहे की जास्त आपण हार्श कलर्स यूज करत नाही. ठीक आहे, आपण ह्याच्यामध्ये पेस्टल कलर यूज करतो आणि थोडंसं त्याच्यामध्ये एक हायलाईट करण्यासाठी आपण वुडन कलर यूज करतो. तर काय होतं की बॅकग्राऊंडला जर समजा पूर्ण एकच टोन जर असला क्रीमिश कलर, तर त्यांनी लाईट रिफ्लेक्शन फर्स्टली चांगलं पडतं, आणि सेकंडली तुम्ही जे काही हे कलरचा जो कॉम्बिनेशन केला आहे, पेस्टलला म्हणा किंवा तुमची वुडन म्हणा, हे एकदम हायलाईट होतं त्याच्यावरती, एकदम दिसून येतं. तर दिसायला ते छान दिसतं, सिम्पल आणि सोबरमध्ये खूप छान दिसतं ते. बरं, आता तुम्ही वरच्या बाजूला दाखवा कॅमेरामॅन आपल्या यांना. हां, दिसतंय तुम्हाला? बघा फ्रेममध्ये येते. ठीक आहे. तर वरती आपण काय केलं आहे, हा जो पॉकेट तुम्ही बघितला ना, तुम्ही हा इथं पॉकेट बघितला असेल, हा जो पॉकेट आपण कर्टनसाठी दिला आहे सिलिंग हाईटपासनं, तो ऑलमोस्ट आपण एक 10 इंचाचा आपण पॉकेट सोडतो त्याला, 8 ते 10 इंचाचा पॉकेट. ठीक आहे, आणि प्लस वरनं परत आपलं 3 ते 4 इंचाला आपलं जे सिलिंग आहे आपण हे एंड करतो. एक प्रोफाईल दिले तिथे दोन्ही बाजूला, शॉर्ट आणि स्वीटमध्ये आपण इथं प्रोफाईल लाईट्स टाकलेत, आणि 15-15 वॅटचे आपले 4 आपले पॅनल लाईट्स आलेत. आता आपलं इथलं टूर झालं आहे. आता आपण टूर घेऊया मास्टर बेडरूमचं. या.